झालेला आहे. आणि पुढे काय होतं बोला. शस्त्रे हानीचा बळना मेळी ठिणग्या उठती अग्नी कवळी बाण जळती अंतराळी तुरबळी रणयोद्धा तुरबळी दोघांचे शस्त्रास्त्र एकमेकांच्या शस्त्रास्त्रावर जात आहे. खनखन खनखन असा आवाज येतोय. ठिणग्या उठतात आणि अंतराळामध्ये त्या ठिकाणी त्याची जाळपोळ होऊ लागलेली असं त्या ठिकाणी आत्मावली बोलतात. श्रीरामाचे दुर्धर बाण निवारो सखे रावण वेदोनी अंक प्राण की संपूर्ण तदळी. प्रभू रामचंद्राचे दुर्धर बाण आहे आणि त्या बाणावर प्रतिहार करणं राजा रावणाचं काम नाहीये. आणि येणारे बाण राजा रावणाच्या शरीरावर जाऊन धडकतात. जर्जर असा राजा रावण झालेला आहे. रामाचे बाण शरीरावर येऊन आदळू लागलेले. रावण पुढे काय करतो बोला. धनुष्याचे दिले हातीचे हाती रतीचा मारिला सारथी रतीचे वारू पाडिले स्थिती केला विरती लंकेचा. प्रभू रामचंद्राने एक बाण सोडला आणि राजा रावणाच्या हातातला धनुष्य त्या ठिकाणी छेदलेला आहे. सारथी असणारा मारला, घोडे मारले. राजा रावण विरत केला आणि विरत केल्यावर पुढे काय करू लागला. रथात मुकुटापात ध्वजापात रथापात पाचवा झाला काळापात निर्गुणात कवळला. प्रभू रामचंद्र खवळले आणि खवळल्याच्या नंतर राजा रावणाची दुरावस्था होते. मुकुट पात झाला, छत्रपात झाला, ध्वज पात झाला आणि त्या ठिकाणी शेवटी कळाहीन राजा रावण झाला. जसं एखाद्याला येड लागावं आणि येड लागल्याच्या नंतर कसं भरकटावं तसं राजा रावण त्या ठिकाणी कळा येऊन होऊ लागलेला आहे. जे धावया दसा कंठी रामेश्वरा सजलेले ती तवा रावणे देवनी पाटी उठाउटी पळाला. राजा रावणाचा त्या ठिकाणी रथ संपला, हातात शस्त्र राहिलं नाही, मोकळेला मोकळा केस सुटलेले. राजा रावण त्या ठिकाणी विचलित होऊ लागलेला आहे. तेवढ्यामध्ये रामाने विचार केला, आता बाण सोडतो, राजा रावणाचा अंत करतो. राजा रावणाने ओळखलं रामाच्या बाणाने आपला जीव जातोय हे त्या ठिकाणी चाललं आणि पळण्यावाली की शबास पळू लागला. रणी मारला लंकानाथ निर्वाणे मिळाला रघुनाथ रावण पळूनी बुद्धिवंत जीवघात चुकविला. बघा नाथ माऊलींनी सांगितलं प्रभू रामचंद्राच्या बाणाच्या पुढे राजा रावणाचा निभाव लागत नाहीये. हे राजा बुद्धिवंत आहे म्हणून कळालं. आपला आता जीव जातोय हे कळालं आणि राजा रावणानं जीव वाचवण्यासाठी पळ काढलेला आहे. रामे मारल्या त्याशी कल्पती राम रावणाशी रावणाची बुद्धी कायसी कळोनिया तिथं. प्रभू रामचंद्राने विचार केला राजा रावण मारायचा आहे, परंतु राजा रावणानं बुद्धी चालवली. प्रभू रामचंद्र पळत्याच्या पाठीमागे लागत नाही. मग आपला जीव जर वाचवायचा असेल तर समोर राहून वाचणार नाही, मग पळायला पाहिजे असा विचार केला आणि राजा रावण पळला. तोपावाले सावध राहा. तोपावाले अवघ्या 4 वेळा राहिलेले आहेत तोपावाले. रामा विचारिता अनुसरला अनुसरिता पाहुण्या गेला हे कळले आहे रावणासी पळोनिया लागवे गेसी. राजा रावणाने विचार केला प्रभू रामचंद्र काही साधा सुद्धा नाहीये आणि पळायला लागल्याच्या जसं फडात एखादा पैलवान पळावा आणि त्याच्या पाठीमागे ते दुसरी मुरकड सुटावा तसा माझा राम नाहीये. राजा रावण म्हणतोय पळत्याच्या पाठीमागे लागत नाही, आपण पळाला की आपला जीव वाचतोय असा विचार केला आणि पळू लागला. रामाबाणी जरा भूत रावणा झाला हातात काही न चले पुरुषार्थ मागे पळत ती धाके. राजा रावणाच्या मागे धाक लागलेला आहे, पळू लागलेला आहे. आता माझ्या मागे राजा रावण विचार करतोय रामाचा बाण येतोय आणि माझा जीव जातोय की काय असा विचार केला. धाक धाक पळू लागलेला आहे, उडतोय पडतोय पळतोय असं त्या ठिकाणी दुरावस्था रावणाची होत आहे. लंकेचा जो लंकानाथ अपमानिला रणांत
दुःखी राजा रावण अतिशय दुःखी होऊ लागलेला आहे. मी लंकेचा राजा आहे आणि प्रभू रामचंद्रानं रणांगणामध्ये मला मारलं. असं जर झालं तर किती माझी आवड होऊन जाईल असा विचार केला. राजा रावण पळू लागलेला आहे. डोक्याला मुकुट नाही, केस मोकळे सुटले. एखाद्याच्या अंगात येवा आणि हा हो करत करत केस मोकळे सुटावा. तसं राजा रावणाचे केस मोकळे सुटले आणि रावण पळू लागलेला आहे. मेघा उडती चढावते गजा पळती शियामी आते गरुडा पळवी सरपते तोपावाले सावध तोपावाले दोन उभे राहिलेले आहेत. नाथ माऊलींनी सांगितलं राजा रावण कसा पळू लागला. वारा सुसटाचा सुटावा ढग थांबल का? गरुड आल्याच्या नंतर साप समोर थांबल का? नाही थांबणार. सिंहाची आरोळ जर आली तर हरिण जवळ उभं राहील का? आणि तितकी भीती राजा रावणाच्या मनात वाटू लागली. रावण पळू लागला. या परिस्वया रावण सांडून गेला रणांगण उडीला कथानो संदान सावधान अवधान नाथ माऊलींनी सांगितलं जसं गरुडाच्या भेन सापानं पळावं किंवा सिंहाच्या भेन त्या ठिकाणी हरणानं पळावं, वाऱ्याच्या भीतीनं ढगाने पळावं, तसा राजा रावण पळू लागला. आणि पुढील कथेचं अनुसंधान पुढच्या अध्यायात ऐका म्हणले. एका जनार्दना शरणा रणी पळवून रावणा उठावया लक्ष्मणा कृपाळू पूर्ण परतला. बघा त्या ठिकाणी नाथ माऊलींनी सांगितलं एका जनार्दना शरण, आपल्या गुरुला शरण जाऊन त्या ठिकाणी नाथ माऊलींनी सांगितलं राजा रावण रामाच्या बाणाच्या भेन पळू लागलेला आहे. आणि पळत पळत आता राजा रावणाचे काय हाल होतील ते पुढच्या अध्यायामध्ये नाथ माऊली निरूपण करतील. ऐका असं त्या ठिकाणी बोलतात. रामा स्वानंद कृपाळू रामाचा प्रेम स्नेहाळू राम स्वया दिन दयाळू प्राणन पाळू श्रीराम. प्रभू रामचंद्र कृपाळू, प्रभू रामचंद्र दयाळू आणि प्रभू रामचंद्र दयेचा सागर आहे. आणि ते रामचंद्र त्याच्या पाठीमाग लागत नाही, ते दयावान आहे असं त्या ठिकाणी नाथ माऊली बोलतात. स्वस्ती श्री रामार्थ भावाय रामायण युद्धकांड एकाकिकाय लक्ष्मण शक्ती नाम श्री अध्याय. पुंडलिकावर ज्ञानदेव तुकाराम. प्रभू रामचंद्र भगवान की जय. चला पुढील वाचे सकाराम